तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इट्स मी देवा 007 आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि तुम्ही पाहतात आपला नवीन ब्लॉग. आणि आज आपण जाणार आहोत केदारनाथ पिंगळी या आपल्या मोठ्या तलावावर किंवा डॅमवर. तुम्हाला दाखवतो सध्याचा व्ह्यूज, कारण सध्या काही काय मोठं पाणी पडलेलं नाही, फक्त पेरणीपुरतं पाणी पडलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जेव्हा मी दाखवलं की तेव्हा या साईडनं आपल्याला पेरणी वगैरे झालेली नव्हती, कारण त्या टाईमला शेतीसाठी किंवा पेरणीसाठी पूरक असा पाऊस झालेला नव्हता. आणि तुम्ही आता पाहू शकता की आता पाऊस झालेला आहे आणि लोकांच्या पेरण्या पण झालेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही साईडनं पाहू शकता. या साईडच्या रानामध्ये सोयाबीन वगैरे पीक घेतलेलं आहे लोकांनी, आणि ही अशी थोडीफार हिरवळ तयार झालेली आहे, कारण पूर फक्त आळंदीलाच आहे. कारण पावसाचं पण नवीन लग्नाळू पोरीसारखं झालेलं आहे. पावसाला पण मुंबई पुणंच पाहिजे. खेड्यागावामध्ये किंवा शेतामध्ये पाणी पडत नाही. आपल्या इकडे एरियामध्ये, नांदेडच्या एरियामध्ये जास्त पाऊस झालेला नाही सध्याचा व्ह्यूज पहा तुम्ही. आणि आपण हे रस्ता आहे तळेगावचा रस्ता, तळेगावच्या रस्त्याने आपण जात आहोत आणि तुम्हाला आपण दाखवतो. आणि तुम्ही पाहू शकता की 3 मुलं रस्त्यानं काय करत होती काय माहीत, त्यांच्यामध्ये कोणता किडा होता की रस्त्याच्या कडेनं काहीतरी झाडं उपटत बसत होती. कोणामध्ये किती ताकद आहे पाहत होते. आणि तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तर कशाचं तर वेअर हाऊस आहे. इथं सामान वगैरे मोठे मोठे पाईप वगैरे पडून असतात नेहमी. आता ते काय आहे काय नाही नेमकं आपल्याला काय माहीत नाही. आणि तुम्ही पाहू शकता की सध्या तुम्हाला जास्त हिरवळ दिसत नाही, का तर पीक सध्या काही मोठं झालेलं नाही, पीक अजून लहानच आहे. आणि आपण जात आहोत असं तळेगावच्या जवळजवळ. आणि तुम्ही पाहू शकता की लोकांनी शेतामध्ये घर बांधणी सुरुवात केलेली आहे. आपलं तर गावातलं घर पण बांधून निघालं नाही, पण लोकांनी शेतामध्ये जागा घेऊन प्लॉट घेऊन किंवा त्यांच्या शेतामध्ये घर बांधलेलं आहे. लोकांकडे एवढा खूप पैसा आहे, आपल्याकडे तेवढा नाही. तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही साईडनं हे तळेगावच्या खूप बाहेर आहे, अलीकडे जवळपास तळेगावच्या अर्धा किलोमीटर अलीकडे तामसाच्या साईडनं अशा प्रकारे लोकांनी घर बांधणीला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर काही अंतरावर पुढे गेल्यानंतर आपण तळेगावच्या पुढे गेल्यानंतर आलेलो आहोत आपण तळेगावच्या डॅमला. आणि तुम्ही पाहू शकता की आपण डॅमला जात आहोत. आणि सध्या पूरक असा पाऊस झालेला नाही, नाहीतर तुम्हाला ही साईडनं जी जागा रिकामी दिसते, बेसरम वगैरे हे झाडे वगैरे दिसत आहे, यानं पूर्ण पाऊस असतो पूर्ण. आणि साईडनं या साईडनं पाहू शकता तुम्ही शेती वगैरे आहे उजव्या साईडनं, डॅमच्या उजव्या साईडनं. आणि तुम्ही पाहू शकता सध्या असा पूरक पाऊस झालेला नाही, कारण पूरक पाऊस झाल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो पुन्हा नंतरचा एकदा. आणि तुम्ही पाहू शकता हे ठिकाण आहे, इथून हे कॅनलचं हे आहे आउटलेट आहे इथून कॅलनचं, कारण इथून खाली कॅलनला पाणी सोडलं जातं. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण इथून भरलेलं असतं. आणि हे तुम्ही जेव्हा या पूर्ण पूर वगैरे आलेला असतं आणि पूर्ण तलाव जेव्हा भरतं ना, त्यावेळेस तुम्हाला इथं जायला पण भीती वाटते, कारण एवढं भयंकर असा व्ह्यू दिसतो. इथून खालून पाणी पूर्ण भरून वाहत असतं, कॅलनाला सोडलेलं असतं. आणि हे पूर्ण जेवढी रिकामी जागा दिसते तेवढी तुम्हाला पूर्ण भरून दिसेल. आणि ते पुढं जे 2 माळ दिसत आहेत तुम्हाला, ते दोन्ही माळाच्या मध्ये पलीकडल्या साईडनं आपलं गाव आहे निमटूक. आणि तुम्ही पाहू शकता हे जे तुम्हाला छोट्या छोट्या लाटा इथं किनाऱ्यावरून धडकताना दिसतात. ज्यावेळेस पूर्ण तलाव भरतं, ज्यावेळेस पूर येतं पूर्ण, त्यावेळेस तुम्हाला हे मोठमोठ्या लाटा तुम्हाला इथं धडकताना दिसल्या. आता सध्या शांत आहे वातावरण आणि पूर्ण तळका भरलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला सायलेंट दिसत आहे. आणि अशा प्रकारे आम्ही तितक्यात आपली खाली नजर गेली तर 2 मस्त कार्यकर्ते मासे पकडत होते गळं टाकून. आता ती त्यांचा एक वेगळाच प्रकारचा आनंद असतो. आणि तुम्ही त्याच्यानंतर पाहू शकता ही पूर्ण जेवढी रिकामी जागा दिसते तुम्हाला, तेवढी पूर्ण अशी तलावान पाण्यानं पूर्ण भरून जाते. आणि व्ह्यू एवढा डेंजर दिसतो की बस काय सांगू तुम्हाला. तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा पाणी पडेल, जेव्हा पूर्ण हे तलाव भरेल, त्याच्यानंतरचा व्ह्यू पण तुम्हाला मी पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. तुम्ही पाहू शकता हे जे पूर्ण एरिया दिसत आहे, पूर्ण असा तलाव आहे, पार दूरपर्यंत तलाव आहे. आता किती किलोमीटरचा टोटल तलाव आहे आपल्याला माहीत नाही पूर्ण. आणि तुम्ही पाहू शकता आपण तुम्हाला आपली पाळू दाखवतो तळ्याची, कारण ही कोण्या काळाला बांधकाम झालेलं आहे, आपल्या जन्माच्या बहुतेक अगोदर झालेलं बांधकाम आहे. अजून पुरेपूर टिकून आहे, अजून याला कुठंतरी सुरंग वगैरे पडलेली नाही, काही नाही, एवढं टणक पूर्वीचं बांधकाम आहे. आणि आताचा विष्णुपुरी बसला उड्डाणपूल सुद्धा कोसळत आहे. आणि तुम्ही पाहू शकता की पूर्वीचं बांधकाम एवढं टणक कसं असतं. आणि हे जवळपास याची पाळू जी आहे तळ्याची, ही पूर्ण जवळपास 1 किलोमीटर आहे का अर्धा किलोमीटर आहे का 2 किलोमीटर आहे, आपल्याला कन्फर्म माहीत नाही, पण बहुतेक किलोमीटर आहे, 1 किलोमीटर तरी असेलच. एवढी लांब अशी पाळू आहे. तुम्ही त्याचा अंदाज घेऊ शकता की तलाव किती मोठा आहे. आणि त्याच्या खाली साईडनं पाहू शकता तुम्ही शेती आहे. आणि हे जर डॅम वगैरे किंवा हे जे पाळू आहे हे जर कालांतरानं भविष्यात जरी करता फुटली समजा, तर खालचं पूर्ण शेतीचं नुकसान होईल अशा प्रकारचं आहे. आणि खाली किती गावाला नुकसान होईल हे पण सांगता येत नाही, एवढा मोठा डॅम आहे हा. आणि जवळपास हा नांदेडमधला सर्वात मोठा पाटबंधारा म्हणून याची ओळख आहे, कारण एवढा मोठा तलाव आहे हा. आणि ही पाऊस पडल्यानंतर पूर्ण तलाव भरल्यानंतर पुढच्या साईडनं आपण जिकडे जात आहे ना, तिकडल्या साईडनं नदीचा या तलावाचा सांडवा आहे, म्हणजे पाणी इकडून बाहेर सोडलं जातं बॅलन्स करण्यासाठी. जेवढं ओव्हरफ्लो पाणी आहे या साईडनं बाहेर निघतं. तुम्ही पाहू शकता आपण तलावाच्या या साईडला आलेलो आहोत. आणि हे जे तुम्हाला रिकामी जागा दिसते इकडल्या साईडनं, पण हे पूर्ण पाण्याखाली जाते, पूर्ण पाण्याखाली. म्हणजे आता हे पाहू शकता एरिया तुम्ही, हे जे रस्ता आहे हे पिंगळीला निमटोकला या इकडून जात असते रस्ता या साईडनं.
हे रस्ता पूर्ण ब्लॉक होतो. इकडून कोणतंच 4 व्हीलर असो का 2 व्हीलर असो पूर्ण वाहन सुविधा वाहक आवक जावक पूर्ण बंद असते. आणि हे तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण याचा ओव्हरफ्लो इथून पूर्ण खाली जात असतं. सांडवा आहे हे तलावाचा, इथून पाणी पूर्ण खाली ओकलं जातं तिथपर्यंत आहे. आणि हे पूर्ण जे एरिया आहे खालचा सुद्धा हे पूर्ण तिथून पाहू शकता. इकडं पिंगळी आहे, पिंगळीची टाकी तुम्हाला दाखवत आहे. हे पूर्ण एरिया पाण्याखाली जातो. इकडून पाणी पूर्ण ओव्हरफ्लो होत असतं. आणि इथं नेमकं काय आहे आपल्यालाही माहीत नाही. नेमकं या एरियामध्ये राहणाऱ्याला माहीत आहे हे कशाचे घर आहेत किंवा इथं काय होतं अगोदर, हे आपल्याला पण माहीत नाही. कोणती शाळा वगैरे होती का काय होतं. आणि तुम्ही पाहू शकता हे जो एरिया आहे पूर्ण त्या झाडापर्यंत पूर्ण हे जे रिकामी जागा दिसते तुम्हाला पूर्ण पाण्याखाली जाते. आणि इथं एक आपल्याला बोट दिसत आहे. तेवढ्यात आपल्या मनात आलं की आपण बोटमध्ये जाऊन एक सैर करून यावं, पण आपल्याला का बोट चालवता येत नाही त्यामुळं आपण काय तेवढी रिस्क घेतलेली नाही. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हे भयंकर तलाव आहे. आणि तिकडे त्या साईडला केदारनाथ आहे. आणि पूर्ण तुम्ही पाहू शकता हे जे एरिया दिसते तुम्हाला रिकाम हे पूर्ण भरल्यानंतर एवढा मोठा तलाव दिसतो ना, विशाल असं भयंकर दृश्य दिसतं. त्याच्यानंतर आपण निघालो होतो रिटर्न आपल्याला, कारण आता जायचं आहे. आपल्याला जायचं होतं केदारनाथला म्हणजे आपल्या आता बहिणीच्या इथं जायचं होतं. त्यासाठी आपण रिटर्न निघालेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता हे जे पूर्ण एरिया तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की दाखवू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.